चला बघा, शिकायचंय काय? इतिहास. कितवीचा? 7वीचा. गेल्या वर्षी आपण कोणता इतिहास शिकला? 6वीचा. 6वीचा शिकला, पण त्याला कोणता इतिहास नाव होतं? कुठल्या कालखंडाचा इतिहास होता तो? प्राचीन कालखंड होता. तो कोणता कालखंड होता? तुम्ही गेल्या वर्षी जो शिकलेला होता 6वी मध्ये इतिहास, तो कोणता कालखंड होता? प्राचीन कालखंड होता. ओके. मग आता यावर्षी आपल्याला कोणता शिकायचा आहे कालखंड? साधन. नाही, मध्ययुगीन कालखंड शिकायचा. मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासामध्ये आपण शिकणार आहोत काय? इतिहासाचे साधने. त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? इतिहासाचे नाही, इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे? इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. मग सांगा बरं, इतिहास म्हणजे काय? सांगा, चला, कोण सांगताय? व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? इतिहास म्हणजे मानवी जीवनात भूतकाळात घडून गेलेल्या सर्व घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास. बरं, ठीक आहे. भूतकाळात घडलेल्या, कधी घडलेल्या? भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे इतिहास. ठीक आहे. कशी? लिहा, लिहून घ्यायचं. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार. कशी? कालक्रमानुसार. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी बघा. भूतकाळात घडलेल्या घटनांची शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे इतिहास. ठीक आहे. मग आता हे काय झाला? इतिहास झाला. आता कोणता इतिहास शिकायलो आपण? मध्ययुगाचा इतिहास शिकायलो. कोणता शिकायलो? मध्ययुगीन कालखंड. मग मध्ययुगीन कालखंड कधीपासून कधीपर्यंत आहे सांगा. आता हे झालं, लिहून घ्या ना. हा बघा, बघा, मध्ययुगीन इतिहास जो आहे किंवा मध्ययुगीन कालखंड जो आहे तो कधीपासून कधीपर्यंत आहे? तो 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत आहे. 18व्या शतकापर्यंत. कोणत्या शतकापासून? 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत. कोणता कालखंड आहे इतिहासाचा? मध्ययुगीन कालखंड आहे. त्या इतिहासाचा आपण त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहेत बघा, आज इतिहासाचे साधन. आता इतिहासाच्या साधनामध्ये अगोदर जे आहेत इतिहासाचे घटक माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण त्याच्यानुसार साधनांची माहिती घेऊ. मग इतिहासाचे घटक कोणते कोणते आहेत सांगा. इतिहासाचा आपल्याला कळलं, मध्ययुगीन कालखंड कळला. कधीपासून कधीपर्यंत आहे तो? 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत. ठीक आहे. मग आपल्याला तो कळाला. त्याच्यामध्ये मग आपल्याला पाहिजे की आता इतिहासाचे साधनं शिकायला, म्हणजे आपल्याला इतिहासाचे साधनं शिकत असताना मुळात माहिती पाहिजे की इतिहासाचे घटक कोणते आहेत. मग इतिहासाचे घटक कोणते आहेत ते शिकून घेऊया आपण. इतिहासाचे घटक. आता इतिहासाचे घटक आहेत 4. किती आहेत? 4. त्याचे आता 4 आहेत. कोणते आहेत सांगा. इतिहासाचे 4 घटक आहेत. 4 आहेत. कोणते कोणते माहिती आहेत? माहिती आहेत का?